धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडेल। पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीला प्रमुख उपस्थिती असेल। राज्यातून राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, अतुल सावे आणि गिरीश महाजन या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचल्याचं कळतंय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, या बैठकीत प्रामुख्याने चर्चा कोणत्या मुद्द्यांवर होणार आहे आणि लोकसभेच्या दृष्टीने किती महत्त्व आजच्या बैठकीला? ज्ञानदा, आज पहिल्यांदा महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ मंत्र्यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आले आणि दिल्लीमध्ये या सगळ्यांसोबत 1 to 1 बैठका होणार आहेत असं कळतंय। ही काही कॉमन बैठक नाहीये। प्रत्येक नेत्यासोबत व्यक्तिगत चर्चा ही स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी करणार आहेत। मोदींचा आज कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे ते लवकर निघतील, परंतु त्यानंतर जर या बैठका संपल्या नाहीत तर पुढे चर्चा ही अमित शहा आणि जे पी नड्डा करतील। त्यामुळे या सगळ्यामध्ये असंही एक म्हटलं जातंय की कुठेतरी जे कदाचित संभाव्य लोकसभा उमेदवार असू शकतात त्यांनाही या बैठकीला बोलवलेलं आहे असं म्हणतात। या बैठकीला एकूण सुधीर मुनगंटीवार असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील यांचाही समावेश आहे। 9 पैकी जवळपास 6 ते 7 मंत्री महाराष्ट्रातील भाजपचे हे आज दिल्लीमध्ये येत आहेत आणि आज दिल्लीमध्ये या बैठकीत लोकसभा निवडणुका आणि इतर अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे। धन्यवाद सोमेश, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। आणि राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंदिर स्वच्छता मोहीम घोषित केली आणि या स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुंबईतील